कोचरा विरुद्ध महापुरुष तेंडोली संघाकडून फलंदाजीमध्ये सपशेल अपयश म्हणावं लागेल. महापुरुष तेंडोली संघाच्या पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळला गेला फलंदाजीमध्ये महापुरुष तेंडोलीचा संघ आणि त्या नुसारच बॅकफुटवर पहिल्यापासूनच फेकला गेला होता महापुरुष तेंडोली संघ. निश्चितच त्या सामन्यामध्ये मिताली स्पोर्ट्स कोचरा संघाने तो सामना जिंकला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेला एकमेव संघ तो म्हणजे मिताली स्पोर्ट्स कोचरा संघ आणि तोच दबदबा कायम ठेवला गेला मिताली स्पोर्ट्स कोचरा संघाकडून. दरम्यान क्वार्टर फायनलचा दुसरा सामना उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना आणि हा सामना रंगतो तो श्रीदेव आदिनारायण परोळे विरुद्ध सुधीर फायटर माडेचेवाडी या दोन संघांदरम्यान. निश्चितच सुधीर फायटर माडेचेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते श्रीदेव आदिनारायण परोळे संघाला. निश्चितच आदिनारायण परोळे संघाचं होम ग्राउंड म्हटलं तरी वावगं ठरलं जाणार नाही कारण परोळे गावामध्येच या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान नाव का दरम्यान गोलंदाजी मार्कवर प्रवीण पहिलं षटक या महत्वपूर्ण सामन्यातील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकातील 2 चेंडूवर 2 सिंगल धावा गौरव याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. निश्चितच 2 सिंगल धावा घेऊन स्ट्राईक मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट केले जाते. विजय घोलेकर यांना स्ट्राईकवर आणले जाते. निश्चितच दोन्ही शैलीची फलंदाजी विजय घोलेकर करू शकतो. त्याप्रमाणेच खेळ करावा लागेल त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल श्रीदेव आदिनारायण परोळे संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू त्यावर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख फटका परंतु हा फटका सुद्धा डिक्लेअर क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी जातो. निश्चितच मोठे फटके घेणे टाळता येतो दोन्ही फलंदाज कारण महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असेल. आणि माडेचेवाडी संघामध्ये आपण पाहतोय मयूर परब आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख कामगिरी मयूर परब याच्याकडून केली जाते माडेचेवाडी संघासाठी. निश्चितच इनफॉर्म असेल आणि तोच फॉर्म कायम ठेवेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान 4 चेंडू आणि 4 धावा. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल घेऊन स्ट्राईक मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव याला स्ट्राईकवर आणलं जातंय. दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या षटकाची सांगता करणार चेंडू असेल प्रवीण याचा. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टेप आउट करून मारलेला फटका हा फटका सुद्धा डिक्लेअर क्षेत्र एकेरी धावेसाठी गणला गेला. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6 धावा. निश्चितच मोठे फटके घेणं वारंवार टाळले जाते दोन्ही फलंदाजांकडून कारण महत्वपूर्ण सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल माफ करा आणि जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याचं आव्हान या स्पर्धेतील समाप्त होईल. त्यामुळे प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी त्याच जिद्दीने खेळेल यात काहीच वावगं नाही. दरम्यान दुसरं षटक मयूर परब आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत मयूर परब याने आपल्या संघासाठी कामगिरी केली तीच कामगिरी यापुढे सुद्धा पार पाडावी लागेल. ते कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागेल. दरम्यान 2 चेंडू जलदगती मारा करण्याचा प्रयत्न करतो परंतु दोन्ही चेंडू फुलटॉस प्रकारचे चेंडू. या दोन्ही चेंडूवर मात्र सिंगल एकेरी धावा विजय घोलेकर याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावसंख्या होती ती 8 धावा. तर मग इथे मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. निश्चितच क्षेत्ररक्षणात थोडीशी गडबड केली जाते. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय मैदानामध्ये आणि त्यानुसारच पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्र एकेरी धावामध्ये स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस प्रकारचा चेंडू कनेक्ट व्यवस्थित झाला नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला फटका परंतु आपल्याच फॉलो थ्रोवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मयूर परब याच्याकडून. निश्चितच चांगली गोलंदाजीमध्ये आपली खासियत मयूर परब याची जलद गती गोलंदाजी करण्याची तीच कामगिरी पार पाडतोय. दरम्यान आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केले गेले मयूर परब याच्याकडून. दरम्यान धावसंख्या होती ती 9 धावा. सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर सुद्धा डिक्लेअर क्षेत्रामध्ये केवळ एकेरी धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. दरम्यान धावसंख्या दुहेरी आकड्यात प्रवेश करते 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. वारंवार पप्पू गावडे याच्यासोबत बातचीत केली जाते. कशा प्रकारे रणनीती आखली जाते कशा प्रकारे बॅट्समन फलंदाजी करतोय त्यानुसारच रणनीती आखल्या जात आहेत माडेचेवाडी संघाकडून. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11 धावा.
तिच्या पाठी लिहिलेला अनिकेत लिहिलेला हो जागा आता नवीन दरम्यान काहीसा वेळ घेतला जातोय माडेचेवाडी संघाकडून निश्चितच महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी त्यामुळेच थोडासा वेळ घेतला जातोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर महत्वपूर्ण षटक तिसरं शेवटचं षटक या डावाची सांगता करणारं षटक घेऊन अनिकेत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. एक युवा गोलंदाज त्यासमोर एक दरम्यान पंच सल्ला मसलत करूनच निर्णय देतील पंचांची. पंचांचा निर्णय आणि अजूनही बाकी पंचांची सर्व पंचांची सल्ला मसलत करूनच पंच चंदन पर्वेकर निर्णय देतील निश्चितच. दरम्यान पंच 6 धावांसाठी हा चेंडू घोषित करतायत. चेंडू फेअर डिलिव्हरी ठरवला जातोय परंतु या चेंडूवर सुरेख फटका पाहायला मिळतोय. विजय घोलेकर याच्या बॅटमधून निश्चितच एक युवा खेळाडू विजय घोलेकर याच्या समोर गोलंदाजी करतोय आणि अनुभवाची जोड विजय घोलेकर याच्या गाठीला आपल्याला पाहायला मिळते. त्याच अनुभवाच्या जोरावर आपण फलंदाजी पाहतो. विजय घोलेकरच्या पहिल्याच्या चेंडूवर स्टेप आउट करून मारलेला आडव्या पट्ट्याचा फटका 6 धावांसाठी हा फटका गेला आणि या 6 धावांनुसारच धावसंख्येत मात्र मोठा फेरबदल झाला. धावसंख्या 17 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. दरम्यान तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आखूड टप्प्याचा चेंडू ठेवला गेला आणि त्याच्याकडून निश्चितच या चेंडूवर केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र एक इजाफा केला जातोय. धावसंख्या होती ती 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. शेवटचं षटक या तिसऱ्या षटकातील इथे मात्र सुरेख फटका होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पप्पू गावडे याच्याकडून केलं जाते. निश्चितच धावबादच्या स्वरूपात गौरव माघारी परततोय. 18 या धावसंख्येवर सांघिक 18 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होऊन माघारी परततोय. गौरव याच्या स्वरूपात एक युवा फलंदाज माघारी परततोय श्रीदेव आदिनारायण परुळे संघाचा. दरम्यान 3 चेंडू आणि 18 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पहिल्या डावातील उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यातील पहिला डाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीदेव आदिनारायण परुळे विरुद्ध सुधीर फायटर माडेचेवाडी. निश्चितच माडेचेवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. तो निर्णय कितपत योग्य ठरतो हे पाहणं वावगं ठरणार नाही. दरम्यान उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. वारंवार 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. वारंवार टीम मिटिंग घेतली जात आहेत मैदानामध्ये. वारंवार प्रत्येक खेळाडू सोबत बातचीत केली जाते कारण महत्वपूर्ण सामने असतील. नॉकआउटचे सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा विजय घोलेकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता परंतु आउटसाइड एज लागून चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये केवळ एकेरी धावेसाठी ट्रॅव्हल करतोय. दरम्यान या एकेरी धावेनुसार धावसंख्येत मात्र 1 बदल घडतोय. धावसंख्या होते ती 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 चेंडूंवर निश्चितच आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. त्याप्रमाणेच हा फटका सुद्धा जातोय. इथे क्षेत्ररक्षण
थोडीशी गडबड होते, मिस फिल्डिंग होते माडेचेवाडी संघाकडून. दरम्यान फटका जातो दुहेरी घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 2 ने इजाफा केला जातो. 21 धावा धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. डावाची सांगता करणारा चेंडू असेल, पुढे जाऊन मारलेला फटका, परंतु या चेंडूवर केवळ एका धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावे लागते विजय घोलेकरला. निश्चितच चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये विजय घोलेकर याच्याकडून पाहायला मिळते. दरम्यान वैयक्तिक 17 या धावसंख्येवर नाबाद राहतो विजय घोलेकर. निश्चितच संघासाठी ही महत्वपूर्ण कामगिरी पार पडतोय फलंदाजीमध्ये विजय घोलेकर. आणि ज्याप्रमाणे अनुभवाची जोड गाठीला आपण पहिला सामना सुरू होतानाच सांगितले होते, तोच अनुभव पणाला लावून संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवतोय. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. तर त्याचप्रमाणे या आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी जमीन उपलब्ध करून दिली, मैदानासाठी जमीन उपलब्ध करून दिली, ते सन्माननीय श्री सूर्यकांत सावंत यांचं मंडळाकडून स्वागत केलं जातंय. व्यासपीठावर आसनस्थ होण्याची मी विनंती करेन त्यांना. सूर्यकांत सावंत यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत केलं जातंय. दरम्यान चालू असलेला सामना श्रीदेव आदिनारायण परळे विरुद्ध सुधीर फायटर माडेचेवाडी. निश्चितच माडेचेवाडी संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय पथ्यावर तेवढासा पडला नाही, कारण 22 धावा धाव फलकावर. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू ज्यांच्या मार्फत उपलब्ध झाले ते सन्माननीय श्री पांडू माधव यांना सुद्धा मी व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करेन. मंडळाकडून आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. मंडळाकडून आपलं हार्दिक स्वागत या ओम साई स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये. दरम्यान चालू असलेला सामना आदिनारायण परळे विरुद्ध सुधीर फायटर माडेचेवाडी. 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. परळे संघाकडून अर्जित केल्या गेल्या तर 23 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. माडेचेवाडी संघासमोर कशा प्रकारे या 23 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करतायत माडेचेवाडी संघाचे खेळाडू पाहणं उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान यानंतर होणारा सामना गावडोबा माडेचेवाडी विरुद्ध पुरुषोत्तम दुतोंड. दोन्ही संघातील प्रतिनिधींनी नाणेफेकीसाठी यायचं. या सामन्यानंतर होणारा हा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना. दुसरी मॅच चालू आहे. येऊ लागा, लवकर येवा, लवकर येवा, लवकर. लाईव्ह नेट चालणार नाही, जोडलं नाही. दरम्यान पहिलाच चेंडू जातोय स्क्वेअर +1 अतिरिक्त 2 धाव्या. 2 धावांनी संघाचं खातं खोललं जातं. निश्चितच ज्याप्रमाणे विजय घोलेकर यांनी आपल्या संघासाठी फलंदाजीमध्ये कामगिरी केली, तीच कामगिरी प्रत्येक खेळाडूला आदिनारायण परळे संघाच्या पार पाडावी लागेल, कारण महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तर निश्चितच त्या संघाचं आव्हान या स्पर्धेतील समाप्त होईल. दरम्यान दुसरं 2 चेंडू 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकवर आणलं जातं मयूर परब याला. ज्याप्रमाणे मयूर परब या स्पर्धेमध्ये बहरात दिसला, इन्फॉर्म दिसला, तोच फॉर्म कायम ठेवेल का हे जाणणं उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान पुढचा चेंडू, षटकातील तिसरा चेंडू. पहिलाच चेंडू स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच चालाक गोलंदाजी मिलिंद बडबळ याच्याकडून पाहायला मिळते. केवळ एकेरी धावेसाठी हा फटका जातो. धावसंख्येत मात्र 1 ने बदल होतो. धावसंख्या होती ती 4 चेंडू 6 धावा. पहिलं षटक मिलिंद बडवळ याच्याकडून पाहायला मिळतं. पहिला चेंडू गेला होता स्क्वेअर +1 अतिरिक्त 2 धावा. त्यानंतरचे 4 चेंडू सुरेख पाहायला मिळतात. पाचवा चेंडू सुद्धा डिक्लेअर क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी जातोय. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने बदल दिसतोय. धावसंख्या होती ती 7 धावा. सावध सुरुवात पाहायला मिळते आपल्याला माडेचेवाडी संघाकडून सुद्धा. निश्चितच महत्वपूर्ण सामना. या सामन्यात 23 धावांची आवश्यकता. पूर्व संघाविरुद्ध रंगलेला सामना. दरम्यान पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, डावाची सांगता करणारा चेंडू असेल. ते मात्र सुरेख फटका, परंतु तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. निश्चितच
4 धावा वाचवल्या जातात या चेंडूवर. चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7 धावा. बिनबाद 7 धावा. 23 धावांचा पाठलाग करताना सुधीर फायटर माडेचेवाडी संघ आतापर्यंत 6 चेंडू 7 धावा. धाव फलकावर पाहायला मिळतात उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. माडेचेवाडी संघाला कशा प्रकारे माडेचेवाडी संघ फलंदाजी करतो आणि कशा प्रकारे पूर्व संघ 16 धावा डिफेंड करतोय पाहणं उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान गोलंदाजी मार्कवर अजून एक अनुभवी नाव सुशांत सामंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच अनिकेत जेवढी वर्ष खेळला नसेल तेवढ्या सामन्यांचा अनुभव सुशांत सामंत यांच्या गाठीला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच अनुभवाचा जोर इथे पणाला लावावा लागेल. दरम्यान युवा खेळाडू भारी पडतोय का हे सुद्धा पाहणं वावगं ठरणार नाही. दरम्यान 2 चेंडू. या 2 चेंडूवर पहिल्या 2 चेंडूवर डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 धावा घेतल्या जातात. धावसंख्या होते ती 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर सुशांत सामंत गोलंदाजी मार्कवर निश्चितच 23 धावांचा पाठलाग करताना थोडीशी सावध आणि संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक फटके घेणं वारंवार टाळता येतं दोन्ही फलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्र बॅकफुटवरून मारलेला फटका टॅपच्या स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रामध्ये एकेरी धावीसाठी हा फटका जातोय. दरम्यान धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी आकडाचा पदार्पण करतोय कावडोबा माडेचेवाडी संघ. दरम्यान पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्र पुन्हा एकेरी धाव. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या होते 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. फुल्लर लेंथ प्रकारचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. या चेंडूवर सुद्धा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्र एकेरी धावेसाठी षटकाची सांगता करणारा 6वा चेंडू. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर प्रकारचा मारा इथे स्वरी चेंडू घेण्याचा मानस होता परंतु हा अंदाज काहीतरी चुकतोय. अनिकेत याचा त्रिफळाचित होतोय आणि गडी बाद होतोय. 11 धावसंख्येवर माघारी परततोय. आता मात्र पकड मजबूत करतोय श्रीदेव आदिनारायण पर्व संघ या सामन्यावर. उर्वरित 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. माफ करा 12 धावा. 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. दरम्यान शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मयूर परब अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये मयूर परब याने जी कामगिरी माडेचेवाडी संघासाठी पार पाडली तीच कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा पार पाडावी लागेल. आणि जोपर्यंत मयूर परब मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना कोणत्या क्षणी माडेचेवाडी संघाच्या बाजूने झुकेल सांगता येत नाही. दरम्यान आतापर्यंत 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परुळे संघाकडून 2 षटकांमध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या गेल्या. निश्चितच प्रतिषटक 6 धावांच्या सरासरीने धावा खर्च केल्या गेल्या. दरम्यान शेवटचं षटक मनोज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. पहिल्याचा चेंडूवर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. मोठा धक्का बसतो. मोठा मासा गाळाला लागतोय. मयूर परब तंबूत परततोय. ज्या खेळाडूसाठी रणनीती आखली गेली होती त्या रणनीतीच्या जाळ्यात मयूर परब फसतोय आणि पहिल्याच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परततोय. 11 धावांची आवश्यकता होती माडेचेवाडी संघाला. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच्या चेंडूवर माघारी परतावं लागतंय मयूर परब याला. दरम्यान 5 चेंडू आणि 11 धावा. दरम्यान प्रवीण फलंदाजी मार्कवर. निश्चितच प्रवीण याला कामगिरी करावी लागेल. जी कामगिरी मयूर परब याने पूर्ण ठेवली आहे ती कामगिरी माडेचेवाडी संघासाठी करावी लागेल. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परुळे संघाकडून. दरम्यान उर्वरित 4 चेंडू आणि 10 धावा.
पुन्हा एकदा पुढे जाऊन मारलेला फटका, स्टेप आउट करून घेतलेला फटका कनेक्ट झाला होता, परंतु टॅपच्या स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रामध्ये केवळ एकेरी धाव मिळते. एकेरी धावेनुसार संघाची धावसंख्या मात्र होते ती 14 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता माडेच्यावडी संघाला असेल. दरम्यान चौथा चेंडू, सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय आणि गडी धावबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. आता मात्र 2 चेंडू 9 धावा. पप्पू गावडे स्ट्राईक एंडवर असेल. 2 चेंडू 9 धावा. निश्चितच पप्पू गावडेला चमत्कार करावा लागेल हा सामना जिंकवण्यासाठी माडेच्यावडी संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी परुळे संघाकडून पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये वैयक्तिक 17 धावांचं योगदान विजय घोलेकर याच्याकडून पाहायला मिळाले आणि गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजीने सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि हा सामना आता मात्र झुकताना दिसतोय तो परुळे संघाच्या बाजूने. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत करतो. शेवटच्या चेंडूवर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे कुठेतरी उशीर झालेला पाहायला मिळतोय. पप्पू गावडे शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला गेला, परंतु काहीसा उशीर झाला होता सामन्यामध्ये हा षटकार येण्यासाठी आणि सामना जिंकतोय तो श्रीदेव आदिनारायण परुळे संघ. दरम्यान यानंतर होणारा सामना गावडोबा माडेच्यावडी विरुद्ध पुरुषोत्तम दुतोंड. या सामन्यासाठी समालोचन करतील आमचे समालोचक मित्र सन्माननीय निखिल पाटकर. दरम्यान मी काही काळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद.